आपण पाहत आहात सत्य व रोखठोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज. आवाज तुमचा, ताकद आमची. कागल पंचायत समितीच्या माजी सभापती सौ पूनम राहुल मगदूम महाडिक, सिद्धिनेरलीच्या माजी सरपंच सौ सुरेखा दादासाहेब पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी मंडलिक गटाला रामराम ठोकला. राहुल मगदूम महाडिक व दादासाहेब पाटील, माजी सरपंच कबीर राजाराम कांबळे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांची मंडलिक गटाला सोडचिठ्ठी देत नामदार हसनसाहेब मुश्रीफ गटात प्रवेश केला. या प्रवेशाबद्दल मंत्री श्री मुश्रीफ यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सर्वांचे स्वागत करण्यात आले. भाषणात मंत्री श्री मुश्रीफ म्हणाले, कागल तालुक्यात राजकीय विद्वेषाचा फार मोठा संघर्ष होता. तो संपवण्यामध्ये मी पुढाकार घेतला. जनतेने मला आमदारकी दिल्यानंतर आपल्याकडे येईल त्या माणसाचे गट तट आपला परका असा भेद न करता काम करीत राहिलो. अशा विधायक कामातूनच मी ही गटबाजी संपवली. गटात प्रवेश केलेल्या या सर्वांचा जुन्या कार्यकर्त्यांप्रमाणेच मान सन्मान राखू. एक कुटुंब म्हणून एक दिलाने काम करूया. प्रत्येक कार्यकर्ता स्वावलंबी बनला पाहिजे या भावनेतूनच काम करीत आलो आहे. या कार्यक्रमात मुश्रीफ गटात प्रवेश केलेल्यांची नावे अशी: सिद्धेश्वर सहकारी दूध संस्थेच्या व्हाईस चेअरमन उज्ज्वला उत्तम पोवार, उत्तम बाळू पोवार, योगेश पोवार, संभाजी जत्राटे, अवधूत महाडिक, पोपट तवंदे, बबलू शेख, रणजित पाटील. यावेळी सरपंच दत्ता पाटील, माजी सरपंच वाय.व्ही. पाटील, माजी उपसरपंच कृष्णात मेटील, माजी उपसरपंच मनोहर लोहार, सुधीर पाटील, मोहन लाड, रमण पाटील, पैलवान अमर पाटील, चेअरमन शिवाजी लाड, सुभाष मगदूम, युवराज खद्रे आदी प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमात कागल पंचायत समितीच्या सभापती सौ पूनम राहुल मगदूम महाडिक, माजी सरपंच सौ सुरेखा दादासाहेब पाटील, माजी उपसरपंच कबीर राजाराम कांबळे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी मंडलिक गटाला लांबराम ठोकून मुश्रीफ गटामध्ये प्रवेश केला. या सर्वांचे स्वागत मंत्री श्री मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. महावृत्त न्यूज मीडियासाठी मुख्य संपादक डॉक्टर युवराज मोरे. मनापासून आनंद झाला. 20-22 वर्षापूर्वी आपल्यातून दुरावलेली दोघंही मंडळी ती परत पुन्हा एकदा आपल्या या कुटुंबात आली. आता वास्तविक दादांनी संपूर्ण मला इतिहास सांगितलेला आणि त्यानंतर सुद्धा या 20 वर्षामध्ये अनेक वेळा दादा असेल किंवा राहुल असेल, दादा जास्त राहुल कमी, ज्या वेळा ते आले त्यावेळा आपण कधीच कटुता न करता त्यांचं कसलंही काम असेल. कारण मुळात या तालुक्यातली गटबाजी संपवण्यामध्ये अशासाठी मी पुढाकार घेतला की आपल्याला माहिती असेल की फार मोठा संघर्ष या तालुक्यात होत होता. म्हणजे इतकी गटामध्ये तीव्रता असायची. तर मी आमदारानंतर मी ठरवलं की हे सगळं मोडून काढायचं. मोडून कसं निघेल, येईल त्या माणसाचं काम करायचं. तू ह्या गटाचा त्या गटाचा ज्याचं योग्य असेल त्याला जे त्याचं योग्य असेल ते त्याला मदत करायची, संकटात त्याला मदत करायची. कसलाही राजकीय अभिनिवेश बाळगायला नाही. त्याचं संकट की बाबा याचा काटा काढायचा ह्यासाठी आपण कधीच केलं नाही. आणि याचा परिणाम असा आला की जवळजवळ या तालुक्यातील गटबाजी संपली आणि विकासाचं वारं हे व्हायला लागलं. महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.